गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. काल पहिला दिवस तुझा आणि आज दुसरा माझ्यासाठी म्हणजे तिसरा दिवस 20 तारखेनुसार आज नाही गेलो कारण काल डोकं दुखत होतं खूप. त्याची दोन कारण. एक म्हणजे मी दुपारी जेवलो नाही आणि भूक लागल्यावर माझं डोकं एवढे होतं ना सटाकतं. आणि दुसरं एक कारण म्हणजे मी पूर्ण समर वेकेशनमध्ये थंड पाण्यानं अंघोळ करत होतो आणि काल गरम पाण्याने केली कारण पटापट जायचं होतं मला ओरख नाही ना जात. गरम पाणी होतं म्हणून दिलं होतं पटापट केलं आणि काल आयडेंटिटी इथं राहिली. त्या गरम पाण्यानं परत डोकं पकडलं आणि आज सकाळी उठल्या दुखत होतं. झोप झोप म्हणजे एवढी झोप लावली होती उठलंच नाही. आता चालू आहे माइंडला माझं बोर्ड सर्टिफिकेट आणायला 12वीत कॉलेजमध्ये जाय ते आणायला गेलं पाहिजे. सुशांत गेलंय, हर्षद आणि मी चाललोय आणि माझ्या संग पिल्लू सुद्धा ते मागं लागला येतोय मी बघू काय होतंय नक्की ते. A few moments later. ह्यो गडी मागं लागला होता आणि त्याला आता आणलं होतं फट्यावर आणि तुला फिरून माघार नेतो घरी. ईश्वरला फोन केला होता, ईश्वर म्हणला मी पण येतो. आता चालू आम्ही दोघं घरी. काय ते काय रे बोर्ड सॉरी आयडेंटिटी मायनेला चाललो होतो तोपर्यंत ह्यो पण आला येत. आम्ही एक कुठे जण 1 2 3 4 आणि 5 हर्षाला गाड्या लावल्या. जाणार नाही आम्ही तिघं चौघं एका गाडीवर. A few inches later. आणि तू झाल्यानंतर जेवण केलं आणि आता इथं बसलोय दीदी बशी झोपण्यात झालंय दीदी. मला काय करू समजून झाले, सर्दी झाल्या काय समजा काय करू ते. व्हिडिओ एडिट करायचा आहे, एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे, एकसाठी व्हॉइस ओव्हर करायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे. मेन म्हणजे अभ्यास करायचा. अभ्यास महत्त्वाचा आहे ते सुद्धा करायचं. काय पटापट काय तरी करू. थोडा विचार केलाय मी, थोडं लिहायचं आहे ते वहीमध्येच आहे माझं. बघतो काय करायचं ते. Later that same evening. मिनी ब्लॉगसाठी रेकॉर्डिंग करायला चाललो होतो तोपर्यंत पावसाचा यायला लागला भरंगट. ढग तर असं झाली ती नाही त्याच्यामध्ये दिसत नसतली पण एक शॉर्ट्स मी क्लिप काढले त्याच्यामध्ये दिसते. पाऊस आला तर बेकार पाऊस येणार आहे. त्यासाठी म्हणलं आता परत घरी जाऊ. रेकॉर्डिंग घरी करायचं म्हणल्यावर पिल्ल्या कालवा करतोय. ही बारकी दिदी ती सुद्धा रडते. घरामध्ये होतच नाही कारण की घरात माणसं मला माणसं असल्यावर जास्त बोलू वाटत नाही किंवा असा आवाज निघत. ब्लॉगिंगसुद्धा करू वाटत नाही घरामध्ये असल्या म्हणजे. घरामधले बनवू वाटते पण घरातली लोक असे बघते नाही मला बनवू वाटत नाही. त्यासाठी आता म्हटलं परत घरी जाऊ. मग भिजण्यापेक्षा अगोदर थोडं डोकं दुखते, घसा पकडलाय. त्याचा काहीतरी करू. गेला सोमवारपासून कॉलेज एक दिवस गेलं एक दिवस नाही असं नाही कोहाल. पाऊस बघायला ती काय पिचकारी बसली आडुशाला बसली आता. A few inches later.
पाऊससुद्धा येतोय, म्हणजे बुरंगाट येते आणि ऊनसुद्धा पडले. श्रावणातला पाऊस म्हणायचा काय म्हणायचं त्याला समजेना आता. का पाऊस पडलाय, पाऊस चालू आहे, ऊनसुद्धा पडले. हां, काय बोलतोय मी मला समजेना. ऊन पडले आणि पाऊस चालू आहे. हे आहे का बरोबर? आणि पाऊस जोरात झाला. पाणी पूर्ण आटलं होतं. डबल पाणी भरले ह्याच्यामध्ये. चांगलाच पाऊस झाला. मला व्हॉइस ओव्हर करायचा काय करू समजून झाले यार. पावसाने बँड लावली, बँड बाजा लावला माझा. कुठे करू, कुठे करू समजेना मला काही. क्या कर रहा है यार तू? मिनी ब्लॉगसाठी रेकॉर्डिंग करायला शुभमदादाचं घराचं बांधकाम चालू आहे, तिथं आलो. कारण घरामध्ये पत्रा आहे, त्यामुळे पाऊस पडतोय थोडा जरी पाऊस पडला तरी आवाज येतोय आणि रेकॉर्डिंग काही बरोबर येत नव्हतं, म्हणून तिथं आलो. पण रेकॉर्डिंग करून बघितली, चांगला येतोय आवाज. ग्रेट सक्सेस तरी झाले. आता घरी जाऊया आणि नदीकडे चालू होतो पण पाऊस चालू झाला. मला आता इथं करायला पाहिजे कुठेतरी. किती 1-1.5 तास थांबलो घरी, पाऊस थांबेल पण काय थांबलं नाही. आणि आज लाईट गेली आहे. लाईट कधी येईल काय माहिती. म्हणजे आता उद्यापर्यंत 9 वाजता तरी मला व्हिडिओ टाकायचा. त्यासाठी कुठेतरी जाऊन रेकॉर्डिंग केलं पाहिजे आणि व्हिडिओ एडिट केला पाहिजे. रेकॉर्डिंग तरी केली, आता एडिट करून आज वाटलं तर आजच टाकतो उद्याची टाईमलाईनवर. उद्या टायमिंगवर, काय लाईट कधी येईल ते सांगता येत नाही. रेकॉर्डिंग करून घेतलं, आता 8 वाजायला तर मग भेटूया लवकरच नवीन मिनी ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. असंच पर्यंत राहू द्या आणि सबस्क्रायबर अजून वाढू द्या. धन्यवाद.